आज मी चवळीची भाजी बनवणार आहे। हे मस्त गावरान चवळे आहेत बघा। हे काळ्या कलरच्या आहे आणि हिरव्या कलरच्या पण आहेत। मस्त शेतातल्या आहेत। आता याला मी असं सोलून घेते। हे बारीक बारीक कवळे आहेत त्याचे मी खांड करते आणि हे जाड आहेत याचे मी सोले काढून घेते। या पद्धतीने आता मी पूर्ण छान मस्त असं सोलून घेते। हे गावरान भाजी आहे। ही पोळ्याच्या सीजनमध्येच येते। मस्त लवकरच येणारी ही भाजी असते। काही दिवाळीच्या असतात, काही पोळ्याच्या असतात। हे 1.5 महिन्यातच मस्त खायला भेटते शेंगायच्या। हे बघा ते छान मस्त। आता हे कवळे आहेत म्हणून याला मी मस्त असंच हातानंच फोडत आहे। या पद्धतीने छान मस्त लागते ही भाजी। सोले काही आणि याचे असे बारीक बारीक पीसेस, एकदम बेस्ट लागते भाजी। या पद्धतीने मी आता पूर्ण हे असंच सोलून घेते। निबर आहेत ते त्याचे सोले करते आणि कवळे आहेत ते असे मी त्याचे तुकडे करून घेते। बघा हे मी अशा छान मस्त सोलून घेतलेले आहे। याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। पूर्ण मी शेंगा मस्त अशा चांगल्या सोलून घेतलेल्या आहे। याला धुण्याची गरज नव्हती पण तरी मी धुवून घेत आहे। आता याला मी छान मस्त याच्यामध्ये काढून डायरेक्ट असं धुवून घेत आहे। या पद्धतीने छान मस्त। आता मी गॅस सुरू करते। हे 10 मिनिटात होते भाजी। खायला एकदम रुचकर आणि बघा तेल टाकते। तेल आपल्या अंदाजानुसार टाकते। जास्त का कमी बी नाही, जास्त बी नाही। हे मी 1 टमाटर घेतलेला आहे आणि हे लसूण घेतलेला आहे। हे शेंगा आहेत, मी अर्ध्या शेंगा कट केल्या आणि बाकीच्या राहू दिल्या। थोडीच भाजी करणार आहे। बघा आता छान मस्त तेल टाकू देते। याच्यामध्ये तेल थोडं कमी वापरलं तरी बी चालते। त्या सरकारी शेंगापेक्षा हे गावरानी शेंगा खूप चांगल्या लागतात खायला। एकदम याची टेस्ट येते। बघा तसं मस्त भाजलेला आहे। मी अंदाजानुसार लाल तिखट टाकते। जास्त का तिखट करणार नाही म्हणून मी 1.5 चमच लाल तिखट टाकलेला आहे आणि लगेच मी हे शेंगा टाकत आहे। या शेंगाला जास्त का वेळ लागत नाही शिजायला। थोडं पाणी टाकायचं आणि 10 मिनिट याला छान मस्त असं परतवून घ्यायचं। फक्त लाल तिखट टाकलेलं आहे मी। आता हळद टाकते। हळद आपल्या अंदाजानुसार टाकायची आणि मीठ टाकते। बाकी चटणी मिठाची केली तरी बी चालते। हे भाजी रश्श्याची सुद्धा चांगली होते पण मी मोकळी करणार आहे। रश्श्याची पण एकदम बढिया होते पण आज मी मोकळी करणार आहे डब्यावर देण्यासाठी। बघा मी टमाटर आताच टाकत नाही, याला थोडंसं शिजू देते। शिजत आल्याच्या नंतर मग मी टमाटर टाकणार आहे। याला मी थोडं पाणी टाकते। याला जास्त पाणी टाकायची गरज नाही, थोडं टाकते। हे बघा थोडं पाणी टाकून याला आता मी झाकून ठेवते। 2-2 मिनिटांनं बघायचं शिजले की नाही ते, आणि थोडं अर्धवट शिजलं की मग टमाटर टाकायचं। आता मी 2 मिनिटासाठी झाकून ठेवते। हे बघा मी आता 2 मिनिट झालेले आहे। आता हे छान मस्त अर्धवट शिजलेले आहे। हे बघा आता मी याच्यामध्ये टमाटर टाकते। टमाटर सोबतही टाकलं चालते पण टमाटर लवकरच गाळ होते आणि या भाजीला थोडंसं शिजायला वेळ लागते म्हणून मी टमाटर थोडं
लीड टाकलेलं आहे. आता मी परत 2 मिनिटासाठी ठेवते आणि मग नंतर तिळाचा आणि कराळाचा कूट टाकते. आता 2 मिनिटासाठी मी झाकून ठेवत आहे. हे बघा, आता 2-3 मिनिट झालेले आहे. भाजी छान मस्त शिजलेली आहे. हे बघा किती छान मस्त कलर आलेला आहे भाजीला. आणि हे 10 मिनिटात मी भाजी झालेली आहे. आता मी याच्यामध्ये तिळाचा आणि कराळाचा कूट टाकते. त्यानं टेस्ट खूप चांगली येते. हे बघा 2 चम्मच मी तिळाचा आणि कराळाचा कूट टाकलेला आहे. आणि आता मी गॅस बंद करून घेते आणि डब्यावर खायला देते. हे बघा, चांगली छान मस्त वाफ निघून गेलेली आहे. भाजी छान मस्त झालेली आहे. बघा हे किती छान दिसत आहे. आणि 10 मिनिटात होते ही भाजी. आणि गावरानी शेंगाची भाजी आहे. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.